महत्त्वाची बातमी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात। शक्तीपीठ महामार्गाचा सोलापूरपासून मार्ग बदलणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनीची मोठी घोषणा केली आहे। राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात असल्याने हा बदल करण्यात आलेला आहे। एकूण 12 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जातो आणि या शक्तीपीठ महामार्गामध्ये अर्थातच अनेक लोकांनी आणि 12 जिल्ह्यांमधल्या अनेक नागरिकांनी विरोध केलेला आहे। त्यातच आता सोलापूरपासून हा मार्ग बदलणार अशी महत्त्वाची माहिती समोर येते। सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे, जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते, मग सांगलीतनं जाते। आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातनं, आता तुमच्या जवळ आणलं आम्ही। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा, एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे। पंढरपूर जवळून आहे, एकदम पंढरपूर जवळून। त्यामुळे आता आधीचा तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेलं आहे, त्याचं ॲक्विजिशन आपण चालू करतोय। ही जी नवीन अलाइनमेंट आहे, या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चा काढूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलं, त्यामुळे तिथे काही अडचण नाही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग मूळ आरेखानुसार सांगोला तालुक्यातूनच गेला पाहिजे। शक्तीपीठ मार्गाचं अलाइनमेंट बदलून इतर दुसऱ्या तालुक्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाता कामा नये, या मागणीसाठी आता सांगोला तालुक्यातील शेतकरी सांगलीचा आक्रमक झाले। शक्तीपीठ महामार्गाचं आरेखन बदलून सांगोला तालुका वगळला जातोय आणि तशा हालचाली सुरू आहेत। म्हणूनच सोलापुरातनं मार्ग बदलल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात स्पष्ट केलंय आणि याचबाबत शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे आणि आपली आक्रमक भूमिका बजावली आहे। शक्तीपीठ महामार्ग दुसऱ्या तालुक्यातून नेण्याचा जो प्रयत्न नाटास धरलेला आहे तो कुठंतर थांबला पाहिजे, कारण यामुळे आमचं गेली 2 वर्ष झालं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न त्या शेतातनं निघलेलं नाही। शेतकरी आमचा कर्जबाजारी झालेला आहे। ह्यासाठी आम्ही उद्या फडणवीस साहेबांची सांगली या ठिकाणी जाऊन भेट घेणार आहे, त्यांना आमचं मत, आमच्या भावना व्यक्त करणार आहे। सांगोला तालुका हा शक्तीपीठमध्ये आला पाहिजे याबाबत आम्ही आमचे नेते यांना भेटणार आहे, त्यांचे सगळं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढच्या वाटचाल करणार आहे। अगर तुम्ही सांगोला तालुका या ठिकाणातून वगळला आणि कुठला तर स्वार्थ ठेवून दुसरीकडून नेण्याचा प्रयत्न केला तर MHRDCच्या ऑफिसात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार आहे। केवळ सोलापूर पासून नव्हे तर विदर्भ मराठवाड्यात देखील पर्यायी रस्ते उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण महामार्ग रद्द करावा अशी प्रतिक्रिया शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीचे गिरीश फोंडे यांनी दिली। अलाइनमेंट बदलण्याची घोषणा म्हणजे फडणवीस यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असंही त्यांनी यावेळेला म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावरती आज एक माहिती सांगितलेली आहे, ती म्हणजे शक्तीपीठ महामार्गाची जी अलाइनमेंट आहे सोलापूरपासून पुढे सिंदूरपर्यंत ही बदलण्यात येणार आहे। फडणवीसांना 1.5 वर्षानंतर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। त्यांनी सांगताना हे सांगितलं की रत्नागिरी नागपूर हा उपलब्ध हायवे पॅरल आहे आणि नव्या त्या अलाइनमेंटची तिथं गरज नाही आहे। आम्ही हे 1.5 वर्ष सांगतोय। फडणवीसांना सामान्य नागरिकाला देखील बसमध्ये जाताना हे दिसतं, फडणवीसांना ते 1.5 वर्ष का दिसलं नसेल? तर आता हा जर तर्क फडणवीसांनी मान्य केला तर उरलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात देखील फडणवीसांनी आता त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि हा अभ्यास केल्यानंतर त्यांना लक्षात येईल की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये देखील ही अलाइनमेंट चुकीची आहे आणि तिथं देखील या महामार्गाचीच गरज नाही आहे, उपलब्ध रस्ते आहेत। असं असताना फडणवीसांनी पुन्हा दुसरं आणि खोटं सांगतायत की या गावांमध्ये संयुक्त मोजणी ज्या त्या पूर्ण झाल्या आहेत। हे खोटं आहे। आम्ही ठामपणे सांगतोय की 90% गावांमध्ये शेतकऱ्यांनी संयुक्त मोजण्यांना विरोध केलेला आहे। असं असताना पुन्हा त्यांनी 18 तारखेपासून ते 31 डिसेंबरपर्यंत आता पर्यावरणाच्या जनसुनावणी लावलेल्या आहेत, त्याच्या डिक्लेअर केलेल्या आहेत, त्या देखील त्यानं मागे घेण्याची गरज आहे। कारण याच्यामध्ये सगळे आता जुन्या अलाइनमेंटचे मॅप उपलब्ध आहेत। ज्या कंपनीला त्यांनी कंत्राट दिलेला आहे त्यांनी सरकारच्या बाजूने आणि पर्यावरणाच्या विरोधी असा अहवाल तयार केलेला आहे। जनता अजिबात शेतकरी जे आहेत हे हा अहवाल स्वीकारणार नाहीत। हे मनसुबे देखील उधळून लावू अशा पद्धतीच्या पर्यावरणीय असेसमेंट करायच्या कंपन्यांना कंत्राटही समृद्धी महामार्गामध्ये देखील पाहिलं। परदेशी कंपनीने भ्रष्टाचार आम्ही पैसे देऊन कोट्यवधी रुपये देऊन हे कंत्राट मिळवलं होतं असं परदेशी कंपनीने समृद्धी महामार्गाच्या केसमध्ये सांगितलं होतं। या देखील याच्यामध्ये असंच झालं।